नमस्कार. जुने ठेवडे मी पण या कळेना या पालुपदाचे आज 2 श्लोक आणखीन आपण पाहणार आहोत. आता आपल्याला जुनं ठेवडं म्हणजे काय हे आता कळलं आहे आणि जोपर्यंत मी पण आहे तोपर्यंत हे जुनं ठेवडं जे आहे ते आपल्या हिताचं आहे, परंतु ते आपल्याला आकलन होत नाही असं समर्थ आपल्याला सांगतात. 140वा श्लोक पाहणार. जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही, गुणा वेगळी वृत्ती तेही वळे ना, जुने ठेवणे मी पण या कळेन. पहिल्या ओळी जयाचे तया चुकले प्राप्त नाही, हे चुकलं जे आहे ना, चुकणं म्हणजे गमावणं. जे माझ्याजवळ आहे पण ते मी गमावून बसले आहे, मला माहितीच नाही, माझ्याजवळ प्राप्त झालेलं आहे, माझ्याजवळ ते आहे, परंतु जे माझ्याजवळ असून सुद्धा मला कळत नाही माझ्याजवळ ते आहे. अगदी सहज गोष्ट आहे. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला असेल. तसं आहे की आता हे कशामुळे होतं ते लगेच आपल्याला समर्थ सांगणारच आहे, पण हे असं घडतं. आपण मागच्या वेळेस असं म्हटलं की आता आपण निम्म्यापेक्षा जास्त श्लोकांचा अभ्यास केलाय, त्यामुळे आता ज्या काही गोष्टी पाहणार आहोत त्या तत्वज्ञानाच्या आत्मज्ञानाच्या पाहणार आहोत. त्यामुळे आता व्यावहारिक गोष्टींपासून आत्मज्ञान प्राप्तीसाठी काहीतरी माझं चुकत आहे की जो ईश्वर माझ्या जवळच आहे, सतत माझ्या जवळ आहे, तो मला दिसत नाही. ज्याला ज्याला आपण आत्मा म्हणतोय, ब्रह्म म्हणतोय, ते माझ्या जवळ आहे, परंतु मला ते कळत नाही आहे. याचं कारण असं आहे की त्याच्यावरती जेवढा आपला त्या आत्म्यावर, चैतन्यावर, त्या ईश्वरावर, आत असणारा जो भगवंत आहे त्याच्यावर माझी जेवढी दृढ श्रद्धा असायला हवी, त्या श्रद्धेचा थोडा अभाव आहे. आणि त्यामुळे या दृश्य जगात मी गुंतत असल्यामुळे मला तो जवळ असणारा ईश्वर नीटपणाने आकलन होत नाही, नीटपणे कळत नाही, मी गमावून बसते असं समर्थ आपल्याला सांगतात. आता जर का तो कुठेही दूर नाही आहे, तत्वज्ञानाच्या भाषेवर तत्वमसी असं म्हटलं जातं, तर ते तूच आहेस, प्रत्यक्ष तुझ्या जवळ आहे काय ते तूच आहेस असं असताना सुद्धा आपल्याला ते समजत नाही. गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला असं म्हटलं, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. अर्जुना, मी सगळ्यांच्या हृदयात आहे, सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे असं म्हटलं. आणि सामान्य तुमच्या आमच्या बाबतीमध्ये काय होतं की सांगतोय ते आपल्याला शब्दशः अर्थ कळतो, परंतु आम्हाला तो आमच्या जवळ आहे असं म्हटलं तरी पण आम्हाला ते जयाचे चुकले असं होत आहे आणि आम्हाला असून सुद्धा ते आमचं चुकत आहे, आम्हाला ते कळत नाही, आम्ही गमावून बसतोय. काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणतात ना, तशी आमची परिस्थिती झालेली आहे. जवळची गोष्ट, जवळचा ईश्वर आम्हाला दिसत नाही. व्यवहारातल्या उदाहरणाने आपल्याला कळतं. हल्ली आपला वयाचा विचार करता आपल्या सगळ्यांना एक अनुभव असतो की आपण अगदी आठवणीने एखादी वस्तू ठेवलेली असते आणि माहीत असतं, आपल्याला पक्क माहिती असतं, 4 वेळा मनाशी म्हटलेलं असतं, आणि जेव्हा ती वस्तू हवी असते तेव्हा की ती आपल्याला सापडत नाही. किंवा आपल्या बायकांची पर्स नावाची गोष्ट असते ना, त्याच्यामध्ये आपल्या अनंत वस्तू असतात आणि आपल्याला माहीत असतं ही वस्तू आपल्याला लागणार आहे म्हणून आपण ती ठेवलेली आहे, पण ती जेव्हा आपल्याला हवी असते तेव्हा शोधून सुद्धा ती आपल्याला सापडते. तिथेच असते बरं का, असं काही नाही आहे की ती तिथे नसते, पण जेव्हा केव्हा हवी आहे तेव्हा काही ती आपल्याला सापडत नाही. हे व्यवहारात जसं घडतं तसंच हे आत्मज्ञानाबद्दल घडतं आहे. आणि म्हणून समर्थ सांगताय की आहे जवळच, पण तरी सुद्धा शोधून सुद्धा सापडत नाही. अगदी तसंच होत आहे दृश्य. याचं कारण आम्ही या दृश्य जगामध्ये रमतो आहोत, त्यामुळे आमच्या जवळ असणारा हा ईश्वर आम्हाला दिसत नाही. भगवंतांनी स्वतःच म्हटलंय, नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावता, मूढ यमनाभिजानाती लोको मामच भव्यम. भगवंतांनी स्वतःची गोष्ट अशाच पद्धतीने काय झालं म्हणाले की मी जो योग मायेला लपलेला आहे ना, मी पटकन कळत नाही, मी योग मायेच्या दृष्टी लपलेला आहे आणि त्यामुळे मी प्रत्यक्ष दिसतच नाही. मग परत प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे तुम्ही आम्ही जे अशा दृश्य जगात वावरणारे आहोत अज्ञानीच आहोत. तर अशी अज्ञानी मंडळी काय होतात, या भगवंताला नीट जाणत नाही. बरं, जाणत नाही तर नाही ते ठीकच आहे, पण काहीतरी चुकीचं जाणतात. म्हणजे तो अव्यय आहे, अविनाशी आहे, तो काही जन्मत नाही, तो काही जात नाही, म्हणजे मृत्यू नाही, असं असून त्याला आपल्यासारखंच म्हणतात. आणि म्हणून ते सांगतात की मी योगमायेला लपलेला आहे, तो मी नीटसा कळतच नाही. अगदी तसंच आहे सगळं आपलं, म्हणजे समर्थ वाङ्मय काय किंवा गीता काही उपनिषदातल्या यांनीच आलेली आहे. पुढे उपनिषदामध्ये असं म्हटलं की एखादी सत्य गोष्ट असेल ना,
योग्य गोष्ट आहे, सत्य आहे, किंवा आता ज्या आपण आत्मज्ञानाबद्दल ईश्वराबद्दल विचार करतोय, तर ती शोधण्यासाठी किंवा ती जिथे नेमकी आहे ती कळण्यासाठी काय होतं म्हणाले की एखाद्या ह्याला सोन्याचं झाकण असावं ना, तसं सोन्याचं झाकण असतं आणि त्या सोन्याच्या झाकणाच्या आतमध्ये ती वस्तू असते. आणि मग आमच्यासारखी मंडळी काय करतात, त्या सोन्याच्या झाकणापर्यंत पोहोचतात पण त्या झाकणातच गुंततात. त्या सोन्याच्या झाकणामध्येच आम्हाला असं वाटतं अरे वा काय सुंदर आहे, आणि मग आतपर्यंत आम्ही जातच नाही. म्हणजे सत्य कोणाला कळतच नाही. तिथे न थांबता पुढे गेलं तर कळेल ना. पण आम्ही त्या वरच्या वेष्टणामध्येच हल्ली असतं ना की हल्ली पॅकिंगला खूप महत्त्व असतं. पॅकिंगच इतकं सुंदर असतं, आतली वस्तू किती सुंदर आहे तो नंतरचा भाग, पण पॅकिंगच फार सुंदर असतं. तसं उपनिषदात म्हणतात की वरचं झाकणच म्हणजे सोन्याचं आहे. आतली वस्तू बघेपर्यंत, आतली वस्तू प्राप्त होईपर्यंत आम्ही पुढे जातच नाही. आत्ता गेले 2 दिवस आपल्या व्हॉट्सअपमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आपल्याला वाचायला ऐकायला मिळतात. एक गोष्ट आपण ऐकतोय की म्हणे पाश्चात्य देशामध्ये नॅचरल क्रिस्टल सोप याचा फार प्रसिद्धी झालेली आहे. आणि मग कोणीतरी आपल्या आयुर्वेद तज्ज्ञ तिथे गेला, डॉक्टर तिथे गेला आणि त्यांनी पाहिलं की हे नॅचरल क्रिस्टल सोप हा काय आहे, तर काही नाही म्हणाला, तुरटीचा खडा आहे. आणि जो 40 रुपयाला तुरटीचा खडा मिळतो तो तिथे $400 मिळतो. आता याचा अर्थ काय आहे की तुरटीचं जे गोड आहेत आपल्याला सगळ्यांना करोना काळामध्ये त्या तुरटीचं महत्त्व कळलं. मी मगाशी विचार करत होते या गोष्टीवर, मला लक्षात आलं की आपल्या आधीच्या पिढ्यात म्हणजे आपल्या वडिलांच्या वेळेला आपण पाहिलं की त्यांच्या दाढीच्या साबारात सुद्धा तुरटीचा खडा असेल. म्हणजे हे आफ्टर शेव वगैरेसाठी जे काही असे आर्टिफिशियल किती हल्ला नवीन नवीन गोष्टी निघतात, त्याचं जे आकर्षण आपल्याला वाटतं ते गुणकारी आहे की नाही ह्याच्यामध्ये आम्ही जातच नाही. आम्हाला खरे गुण कशात आहे हे कळतच नाही आणि त्यामुळे आम्ही या वरच्या वेष्टनामध्येच अडकतो, वरच्याच गोष्टींवर आम्ही अडकतो असं आपल्याला लक्षात येईल. आता गुढीपाडवा येतो आहे. आपण सगळेजण पारंपरिक पद्धतीनं कडुलिंबाचं पान त्या दिवशी खातो. खरं तर ते ह्या गोष्टी इतक्या गुणकारी आहेत. आपलं गोमूत्र काय किंवा कडुलिंब काय, आपण दरवर्षी गोशाळेमध्ये जातो तर सगळ्यांना मुद्दामच आपण गोमूत्र देतो तीर्थासारखं प्यायला. तर या गोष्टी अत्यंत गुणकारी आहेत. हे सगळं आपल्याला पटलेलं असतं परंतु प्रत्यक्ष आपण करत नाही. कधी कधी असं वाटतं की त्याच्या आता हल्ली निघाल्याच आहेत, त्याच्या गोळ्या निघाल्या आहेत किंवा तो रस अशा काही वेष्टनात असं काही छान नाव द्यावं आणि अशा काही चांगल्या रंगीबेरंगी चांगल्या बाटलीमध्ये भरून ते औषध भरून द्यावं की लोक अगदी ते आवर्जून घेतील. अत्यंत गुणकारी असं घेऊन त्याची प्रसिद्धी करतील. कारण आतमध्ये जे सत्य आहे ते कळलेलं नसतं, ते कळावं असं वाटतच नसतं. वरच्या वेष्टनाला, वरच्याच गोष्टीला महत्त्व दिलं जातं. तसं समर्थ सांगतात की गुढे गोविले जाहले दुःख नाही. पण काय होतं म्हणाले त्या ह्याच्यातच आम्ही पुढे अडकतो. त्यामुळे उपनिषद म्हणतं तसं त्या सोन्याच्या झाकणापर्यंत, किंवा भगवंत म्हणतो तसं की मी तुमच्या जवळच आहे पण तो तुम्हाला मी दिसत नाही, कारण तुम्ही जवळ असणारी गोष्टच गमावून बसलात. आता ह्या व्यवहारातल्या अनंत उदाहरणांनी आपल्याला अगदी पक्क पटेल की जे आपल्याजवळ आहेच आहे पण तरी देखील आपल्याला त्याचं मोल कळलेलं नाही म्हणून असं घडलं आणि मग आपण तिथपर्यंत पोचत नाही. आता याचं जसं दृश्य जग हे कारण आहे तसं आपली जी इंद्रिय मनबुद्धी आहे ह्या सगळ्या सुद्धा काय होतात, या सगळ्या त्रिगुणांनी म्हणजे गुणे गोविले म्हणताय ना, तर या त्रिगुणांनी ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्यापलेल्या आहेत. आपले त्रिगुण असल्यामुळे आपल्या इंद्रिय मनबुद्धीला सुद्धा ह्या सगळ्या चांगल्या गोष्टीतलं सगळं चांगलं जे आहे ते दिसत नाही, काहीतरी दूषितच दिसतं. कारण आम्ही सगळं काही सत्वगुण आमच्याजवळ नाही, रजतम पण आहे. त्या रजतमामुळे आम्हाला सत्याचं ज्ञान होत नाही आणि मग आमचं जे खरं कल्याणाची गोष्ट आहे, खरी हिताची गोष्ट आहे ती आमच्या लक्षातच येत नाही असं घडतं. स्वाभाविकच गुणे गोविले जाहले दुःख नाही, त्यामुळे दुःख भोगावं लागतं. हिताचं काही घडतच नाही. त्या गुणांमध्ये अडकल्यामुळे, रजतमामध्ये अडकल्यामुळे आमच्या हिताचं काय ते आमचं घडत नाही आणि आम्हाला दुःखालाच तोंड द्यावं लागतं. होतं असं जे खरं करायला नको ते आपण करतो, जे टाकायला हवं ते टाकत नाही, जे घ्यायला नको ते नेमकं घेतो, जे बोलायला नको ते बोलतो. सगळं जे करू नये ते करण्याकडे आपली प्रवृत्ती आहे. आता तर उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत. खरं तर
जी बाजारात विविध प्रकारची अट्रॅक्टिव्ह कोल्ड्रिंक्स मिळत आहेत ती अत्यंत खरी चुकीची आहेत. निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, लिंबाचं सरबत आहे, कोकमाचं सरबत आहे, शाळेचं पाणी आहे, आवळ्याचं सरबत आहे, तुळशीचं बी आहे. अशा गोष्टी जरूर घ्याव्यात ना, त्या आपल्या हिताच्या आहेत, पण त्या आम्हाला नको. आम्हाला ते जे काही छानपैकी अट्रॅक्टिव्ह दिसतं आहे आणि थंडगार असं जे काही बाजारात सहज उपलब्ध आहे ते आम्हाला हवं आहे आणि ते हिताचं नाही, ते दुःखदायक आहे हे आम्हाला कळून सुद्धा आम्ही देहबुद्धीत गुंततोय, आम्ही रजतमामध्ये गुंततोय आणि त्यामुळे आम्ही त्याचे स्वाभाविकच आम्हाला परिणाम भोगावे लागतात. अगदी व्यवहारामध्ये आपल्याला वारंवार या गोष्टीचा उल्लेख होत आहे. पहिल्या 2 ओळींचा अर्थ काय, जयाचे तयाचू कले प्राप्त, काही आत्मज्ञान वगैरेच्या गोष्टी तर दूरच्याच आहेत, पण व्यवहारात सुद्धा आपल्या हिताचं काय आहे, आपल्यासाठी भलं काय आहे हे आम्हाला कळत नाही आणि गुणे गोविले जाहले दुःख दे आणि ह्या रजतमामध्ये अडकल्यामुळे आम्हाला दुःखच सहन करावं लागतं. असं आहे की या गुणांमुळे आमची वृत्ती पालटत नाही, स्वभाव आमचा बदलत नाही. वृत्ती पालटेल जे म्हटलंय, काय होतं वृत्ती पालटत नाही याचा अर्थ काय, तर आपल्याला सगळ्यांना आता माहिती की देह त्रिगुणात्मक आहे. आता म्हटलं तर सती सगळा काही सत्वगुण नाही, थोडा सत्वगुण सुखदायक आहे ना, यशातला भाग नाही, पण रजतम पण आपल्याला आहेतच आणि त्या रजतमामुळे ते दुःखदायक आहेत आणि त्यामुळे त्या देहाशी संबंध असल्यामुळे किंवा दृश्य जगाशी संबंध असल्यामुळे आपण त्या रजतमामध्ये अडकतो. त्या रजतमात अडकल्यामुळे दुःख होतं. म्हणून भगवंत अर्जुनाला पण भगवंत असं की गुणातीत हो, म्हणजे या त्रिगुणांच्या पलीकडे जा, त्याच्यात अडकू नको, म्हणजे मग तुझ्या हिताचं काय आहे ते तुला कळेल. तुला युद्ध करायलाच हवं, ते तुझ्या हिताचं आहे, पण त्याच्यासाठी तुला गुणातीत व्हायला हवं. आपलं तसंच आहे की आपण रजतमामध्ये अडकल्यामुळे आपल्याला आपल्या हिताचं काय ते कळत नाही. माऊलींच्या हरिपाठामध्ये माऊलीने म्हटलं त्रिगुण असार, निर्गुण ते सार, सारासार विचार हरिपाठ. हे सगळं त्रिगुण आहेत ना, ते असार आहेत, त्याच्यामध्ये अडकता कामा नये असं म्हटलं. खरं आहे, आपण या इंद्रियांना, देहाला खरं म्हणजे इतके चिकटलेले आहोत की आपण त्याच्यामुळे या त्रिगुणांच्या बाहेर पडतच नाही. त्रिगुण ही सगळी माया आहे आणि याच्यामध्ये आपण अडकतो. म्हणून आपल्याला ते सांगतात की प्रयत्न करून सुद्धा आपल्या वृत्तीत पालट होत नाही. आपण याच्यात अडकल्यामुळे आपल्या वृत्तीत बदल होत नाही. कळतंय आपल्याला तरी आपण बदल करायला तयार नाही. आणि वृत्तीत बदल होण्यासाठी काय करायला हवं, तर खरं म्हणजे ईश्वराची कृपाच असायला हवी. माणसाने ठरवून नाही माणूस बदलू शकत, त्याच्यासाठी अशी निष्ठा असायला पाहिजे. त्या ईश्वरावर निष्ठा ठेवली ना किंवा भगवंताची करुणा भाकली ना तर वृत्तीत पालट होईल, मग आपला स्वभाव बदलेल, मग आपण बरोबर योग्य ती गोष्ट करू आणि अशा दृश्य जगातल्या गोष्टीत आपण अडकणार नाही. खऱ्या अर्थानं सत्याचं दर्शन जे काही आहे ते आपल्याला होईल. आपण ज्या आत्मज्ञानाचा विचार करतोय त्या आत्मज्ञानापर्यंत आपण पोहोचू. पण आता असं आहे ना की ती आपली प्रार्थना भगवंतानी ऐकली पाहिजे, तसा उत्कट भाव आपल्या प्रार्थनेत असला पाहिजे, तर ते भगवंतापर्यंत पोहोचेल. आणि भगवंतापर्यंत पोहोचलं तर भगवंत आपल्या वृत्तीत पालट करेल, आपल्या स्वभावात बदल करेल आणि मग आपल्याला जे दृश्य जगामध्ये आपण अडकतोय, रजतमात अडकतोय, त्याच्याऐवजी आपण स्वाभाविकच गुणातीत हो आणि आपल्याला जुने ठेवणे मीपणा करेना जे असं म्हटलंय की मीपणामुळे, अहंकारामुळे, देहबुद्धीमुळे ते जुने ठेवणे मग कळत नाहीये. तो जो उत्तम ठेवा आपल्याजवळ आहेच आहे तो आपल्याला कळत नाहीये, तो आपल्याला कळायला लागेल. अशा प्रकारचा विचार 140व्या श्लोकामध्ये मग समर्थांनी आपल्याला सांगितलं. याच जुने ठेवणे मीपणे कळेना हेच पालुपदष्टाला आता अखेरचा 5 श्लोक आपण पाहिले. आज 141वा श्लोक त्याच्यात आहे. त्याच्यातही म्हटलं म्हणे दास सायास त्याचे करावे. छान श्लोक आहे, आवडेल आपल्याला. म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. आपल्याला सायास करावे, प्रयत्न करावेत. अगदी भक्तांनी, दासांनी प्रयत्न करावेत. कशाचे प्रयत्न करावे, तर आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे. तर जुनं ठेवणं कळायला हवं आहे, आपल्या हिताचं काय ते कळायला हवं आहे, त्यासाठी प्रयत्न करायचे आहे. आणि ते प्रयत्न करण्यासाठी जसं कसे प्रयत्न करावे तर दुसऱ्यावर दिलाय, जनी जाणता पाय त्याचे धरावे. जो जाणकार आहे ह्या क्षेत्रामध्ये, संत जाणकार आहे,
त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. तर त्या जाणकार संतांचे पाय धरावे, नम्र व्हावं, त्यांच्या पुढे अगदी नतमस्तक व्हावं. प्रयत्न करावे म्हणजे कुठले प्रयत्न करावे? नुसते दास सायास करावे म्हटलंय तर त्या दासानी त्या भक्तांनी सायास करावे, प्रयत्न करावे. सायास शब्दाचा सेवा असाही अर्थ आहे. सेवा करावी. कोणाची करावी? तर ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या जनी जाणता पाय त्याचे धरावे. त्या संतांचे, आत्मज्ञानी संतांचे पाय धरावे, त्यांच्या पुढे अगदी नम्र व्हावं, नतमस्तक व्हावं. आणि काय म्हटलंय? गुरु अंजले विणते आ कळेना. गुरुनी अंजन घातल्याशिवाय आपल्या डोळ्याला ते कळणार नाही. या साध्या डोळ्याने आपल्याला काही त्या आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. सद्गुरूंनी आपल्या डोळ्यात अंजन घातलं तर आपल्याला ते दिसेल. त्यामुळे त्याशिवाय कळणार नाही. आणि मग जुनं ठेवणे, मीपणे आकळेना, आपल्या हिताचं काय आहे ते आपल्याला कळणार नाही. खरं आहे, सायास करावेत, प्रयत्न करावेत. दासांनी, भक्तांनी, समर्थ स्वतःला रामाचे दास म्हणून घेतात. त्यामुळे समर्थांना म्हणायचं आहे की रामाचा, सद्गुरूंचा, भगवंताचा आपण दास व्हावं. आणि भक्तांनी, दासांनी त्या भगवंताची अशी काही सेवा करावी, आपल्या सद्गुरूंची अशी काही सेवा करावी, त्यांचे पाय धरावे. जनामध्ये जो जाणता आहे, जाणकाराचे पाय धरावे. कुठेतरी नाही जायचं, बुवाबाजीमध्ये नाही अडकायचं. सद्गुरू पाद सेवन करायचं आहे. सद्गुरूपुढे नम्र व्हायचं आहे. त्याची चरण सेवा करायची आहे. त्याला नमस्कार करायचा आहे. भगवंतांनी गीतेत सांगितलंय, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानीनः तत्त्वदर्शिनः. त्या ज्ञानी माणसाकडे तत्व समजून घ्यायला जायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करावं? तर खरंच आहे की नुसतं नाही, त्या तत्व साक्षात्कारी जो ज्ञानी आहे त्याच्याकडून अर्जुना तुला हे सगळं मिळवायचं आहे ना, तर ते आत्मज्ञान मिळवून घ्यायसाठी, आत्मज्ञान समजून घ्यायसाठी तू त्याच्या साष्टांग नमस्कार घाल त्याला. आणि साष्टांग प्रणिपातेनं. आणि नुसतं प्रणिपात नाही तर मनात येणाऱ्या शंका पण विचार. सद्गुरूंच्या पुढे आपल्या मनात आलेल्या शंका पण विचारायला काहीच हरकत नाही. त्यांची सेवा करायची आहे, त्यांना नतमस्तक व्हायचं आहे. अगदी त्यांना शंका विचारताना निष्कपट मनाने, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये असा भाव न आणता कसं विचारू असं काही न वाटता त्यांना प्रश्न विचारायचे. म्हणजे मग त्या परमात्म तत्वाचं आकलन तुला होईल, असं भगवंतांनी अर्जुनाला गीतेत सांगितलं. इथे पण समर्थात तेच सांगायचं आहे, जरी जाणता पाय त्याचे धरावे. जाणकार जो आहे, ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, त्या जाणकाराकडे जावं, त्याचे पाय धरावे. सद्गुरूला शरण जावं, सद्गुरूची सेवा करावी. अन्य दुसरा मार्गच नाहीये. आपल्या आत्मज्ञानाची प्राप्ती जे जवळ आहे तेच आपल्याला कळायला हवं असेल तर ज्याला ते कळलेलं आहे त्याच्याकडेच जायला पाहिजे. तुकाराम महाराजांनी सद्गुरू वाचवणी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी असं म्हटलेलं आहे. ते याच अर्थाने की आता दुसरा मार्ग नाही, सद्गुरू हा एकच मार्ग आपल्याला आहे. समर्थांनी सुद्धा नवविधा भक्तीमध्ये जी पादसेवन भक्ती आपल्याला सांगितली आहे त्याच्यामध्ये सद्गुरू चरण सेवा सांगितलेली आहे. पादसेवन तेची जाणावे. काय म्हणायचं? पादसेवन भक्ती म्हणजे काय? तर काया वाचा मनोभावे सद्गुरूची पाय सेवावे. अगदी काया वाचा मनोभावे सद्गुरूची सेवा करावी. आणि कशासाठी करावी? सद्गती कारणे. तरच आपल्याला ती सद्गती मिळणार आहे. सद्गती मिळणार आहे म्हणजेच आपण ईश्वरापर्यंत पोहोचणार आहोत. आणि त्याच्यासाठी सद्गुरू चरण सेवा, सद्गुरूची सेवा करावी असं समर्थ नवविधा भक्तीतल्या या पादसेवन भक्तीमध्ये सांगतात. आणि खरं तर जुने ठेवणे असं म्हटलंय ना, त्या जुन्या ठेवण्यामध्ये आपल्या सगळ्या ज्या काही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, आपले धर्मशास्त्र आहे, आपले नीती नियम आहेत, आपल्या सगळ्या सामाजिक धारणा आहेत, अगदी रामायण महाभारताचे ग्रंथ आहेत, आपलं तत्वज्ञान आहे, आपला सगळा इतिहास आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना तर नराचा नारायण करण्याची क्षमता या सगळ्यामध्ये आहे. आपण जर असं पाहिलं की आपल्या सगळा एकंदर इतिहास लक्षात घेतला तर आपल्याला हे गीता काय, उपनिषद काय, संत ग्रंथ काय ते आपल्याला सांगतायत. समृद्ध ठेवा हा आपल्याजवळ, जुने ठेवणे जे आहे ना, हा फार मोठा समृद्ध ठेवा आपल्याकडे आहेच आहे. आणि तो फक्त आपल्याला ओळखता यायला हवा. याच्यासाठी ज्याला हे माहिती आहे त्याच्याकडे जावं. आपल्याला ते हवं आहे सगळं. ते जुने ठेवणे जे आहे ते माझ्या हिताचं आहे आणि ते जर मला मिळायला हवं असेल तर ज्याच्याजवळ ते आहे किंवा ज्याला त्याचा पत्ता बरोबर माहिती आहे त्याच्याकडे आपल्याला जायला पाहिजे. त्यासाठी लागतील ते सायास, लागतील ते प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. योग्य दिशेने प्रयत्न करायला पाहिजे, विवेकानं करायला पाहिजे, सातत्यानं प्रयत्न करायला पाहिजे. आपलं थोडंसं काहीतरी केलं आणि दिलं सोडून असं नाही चालणार.
तर सातत्यानं प्रयत्न करून दीर्घकाळ लागेल तेवढा वेळ प्रयत्न न कंटाळता न थकता आपण ते प्रयत्न केले पाहिजेत आणि मग आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या हिताचं काय आहे ते कळल्याशिवाय राहणार नाही. आता हे सगळं समजावं ना, यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळायला पाहिजे. म्हणजे समर्थ पहिल्या ओळी सांगतात, दास सायास करावे, ठीक आहे, जनी जाणता पाय त्याचे धरावे, अगदी नम्रपणानं सद्गुरू सेवा करावी आणि गुरु अंजनी वीण त्या कळला. कारण कोणीतरी मार्गदर्शक, कोणीतरी योग्य असा सद्गुरू आपल्याला मिळाला पाहिजे, तर आपल्याला हे सगळं मिळणार आहे. प्रत्येक गोष्ट माणसाच्या बाबतीत असं आहे की प्रत्येक गोष्ट माणसाला कोणीतरी शिकवावी लागते. बाकी सगळे जे असतात ना, एवढ्या 84 लक्ष एवढीतले जीव, कितीतरी जीवांना जन्मतः खूप गोष्टी काही येत असतात. माणसाचं मात्र तसं नाही आहे. माणूस आहे श्रेष्ठ, म्हणजे सगळ्या जीवांमध्ये तो जरी श्रेष्ठ असला तरी प्रत्येक गोष्ट त्याला कोणीतरी शिकवावी लागते. म्हणून समर्थ सांगतात की आपलं जर कल्याण करून घ्यायचं असेल, आपली उन्नती व्हावी, आपली प्रगती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला जाणकाराचे, योग्य माणसाचे, योग्य व्यक्तीचे, तज्ज्ञ कोण आहे त्याचे समजून पाय धरले पाहिजे, त्याला शरण पण दिलं पाहिजे आणि अत्यंत नम्रपणानं, अत्यंत विनयानं, अगदी जिज्ञासेनं आपल्याला जे जाणून घ्यायचं आहे ते याच्याकडे नक्की आहे या विचारानं त्याच्याकडे गेलं पाहिजे. आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेतलं पाहिजे आणि ते ज्ञान आपण करून घेतलं पाहिजे. देखल्या देवा दंडवत असं नाही, मिळालं तर मिळालं, याला मिळालं मग मला पण मिळेल, अशा प्रकारचा विचार नाही. खरंच त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, अगदी अखेरपर्यंत प्रयत्न केला पाहिजे, मिळाल्याशिवाय राहणारच नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, असं असलं पाहिजे. त्या जो जाणकाराकडे, ज्या मार्गदर्शकाकडे, ज्या सद्गुरूकडे आपण जातोय ना, त्याच्याबद्दल नितांत आपल्या मनात श्रद्धा विश्वास असायला हवा. पंढरीचे लोक असतात ते एकमेकांना माऊली म्हणतात ना, त्यांच्या अंतःकरणामध्ये खरंच माऊलीसारखा भाव असतो. म्हणून मग असा भाव, असा श्रद्धा, असा विश्वास असेल, अत्यंत आदर, अत्यंत नम्रपणा अंतःकरणात असेल तर हे ज्ञान मिळवता येईल. ज्याच्याकडे आपण ते ज्ञान मिळवायला जाणार आहोत त्याच्याकडे अगदी श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपण गेलं पाहिजे. अगदी काय तत्पर किंवा संयमशील असं आपलं असलं पाहिजे. भगवंतांनी म्हटलंय, श्रद्धावान लभते ज्ञान. ज्याचा श्रद्धा आहे, ज्याचा जो विश्वास आहे त्याला ज्ञान मिळतं. आणि पुढे त्यांनी म्हटलंय, तत्पर्य संयतेंद्रिया, तेही महत्वाचं आहे की ज्यांनी इंद्रिय जिंकलेली आहेत, जो श्रद्धाळू आहे, तत्पर आहे, इंद्रिय जिंकलेली आहेत, त्याला ज्ञानप्राप्ती होणार आहे. आणि अशा अर्थाने आत्मज्ञान व्हायचं असेल तर सद्गुरूची आवश्यकता आहे असं ते आपल्याला सांगतात. समर्थांनी दासबोधामध्ये तर अनेक ठिकाणी आपल्याला हा विषय वाचायला मिळतो. समर्थांनी स्पष्टपणे म्हटलंय, असो जयासी मोक्ष भावा, ज्याला कोणाला मोक्षाची अपेक्षा आहे ना त्याने सद्गुरू करावा. सद्गुरूशिवाय हे होणार नाही, दुसरं कोणाकडून नाहीये. तर सद्गुरूशिवाय हे होणार नाही म्हणून ते सांगतायत, असो जयासी मोक्ष व्हावा, त्याने सद्गुरू करावा. सद्गुरू विण मोक्ष पावावा. सद्गुरू नसेल आणि मोक्ष मिळायला हवा असेल हे कल्पांती घडेना, असा समर्थांनी सांगितलंच आहे. त्यामुळे दुसरा पर्याय नाही, सद्गुरू हाच एकमेव पर्याय. इतकं गुरुचं महत्व समर्थ सांगतात. आणि तिसऱ्या वेळी म्हणा, गुरु अंजने विण ते आकळेना. काही ठेवा आपल्याला प्राप्त व्हायला हवा असेल तर डोळ्यात अंजन घालावं लागतं आणि डोळ्यात अंजन घातलं की ती दृष्टी मिळते आणि तो ठेवा म्हणजे विशिष्ट पद्धतीनं मंत्रानं सिद्ध केलेलं ते अंजन जर डोळ्यात घातलं तर ते त्यांनी आपल्याला तो ठेवा, भूमिगत असणारं जे द्रव्य आहे ते प्राप्त होतं असं म्हणतात. तर हा सगळा प्रभाव सद्गुरू कृपेचा आहे. सद्गुरू शिष्याच्या डोळ्यांमध्ये अंजन घालतात आणि मग शिष्याला जे हवं आहे ते बरोबर त्याला मिळतं. याचा अर्थच असा आहे की त्या घटनेकडे किंवा त्या जीवनाकडे पाहण्याची त्याची जी दृष्टी आहे ती बदलते. जसं आहे ना की गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला अशा पद्धतीने तयार केलं की अर्जुनाची युद्धाकडे पाहण्याची दृष्टीच भगवंतांनी बदलून टाकली. जो अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता तो अर्जुन युद्ध करायला सिद्ध झाला. हे अंजन घालणं आहे, त्याची दृष्टी बदलणं आहे.
त्याला तो जे काही चुकीचा विचार, त्याची जी वृत्ती बदलायला हवी, ती वृत्ती बदलणं हे फक्त सद्गुरूला शक्य आहे असं म्हणतात. गुरु अंजनी वीण. आणखी एका ठिकाणी अंजनी वीण शब्दाचा अर्थ मला तोही आवडला की अंजनी पुत्र हनुमान, या हनुमंताला गुरु केल्याखेरीज आपल्याला दुसरं काही प्राप्त होणार नाही. जुने ठेवणे मी पळे ते कळेना. जुनं ठेवलं जे आहे, आपल्या हिताची जी गोष्ट आहे ती आपल्याला हनुमंताला जर आपण गुरु केलं ना, तर हनुमंत आपल्याला जुन्या गोष्टी सगळ्या, आपल्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळवून देईल. एकूण काय तर सद्गुरू चांगला म्हणजे मार्गदर्शक आपल्याला मिळायला हवा. तो आपला सहाय्यक आहे, गुरु आहे. तो आपल्याला आपल्या हिताचं काय ते सांगणार आहे. आपल्याला खरंच आपली प्रगतीची इच्छा असेल, आपली उन्नती व्हावी अशी आपली इच्छा असेल, तर अशा सगळ्यांनी त्याचं सहाय्य घ्यावं, सद्गुरूंचं सहाय्य घ्यावं. असा अहंकार मनी बाळगू नये की मला कोणाची गरज नाही, आपल्याला कोणाची गरज नाही असा अहंकार मनात बाळगू नये. सगळ्यांना मदतीची किंवा सगळ्यांना कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते. अगदी बालवर्गात असल्यापासून ते PhD पर्यंत, किंवा आपल्याला माहिती आहे की वकील झालं, डॉक्टर झालं, चार्टर्ड अकाउंटंट झाला, तरी काही दिवस अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं लागतं आणि मगच आपल्याला स्वतंत्रपणानं आपला व्यवसाय उद्योग करता येतो. हे सगळं जे की आहे याचा अर्थच असा आहे की मला सगळं कळत आहे, मी डिग्री घेतली आहे, आता मला कोणाची गरज नाही, असं जर कोणाला वाटलं तर हा मीपणा बाजूला ठेवायला हवा. व्यवहारात जसं आहे तसंच आत्मज्ञानाप्रमाणे अत्यंत नम्रपणानं आणि सद्गुरूच्या ठिकाणी जावं, त्याचं मार्गदर्शन घ्यावं आणि हे जुनं ठेवणं जे आहे ते प्राप्त करून घ्यावं. त्याच्यात आपलं कल्याण आहे हे नक्की. पुढला जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये समर्थांनी शब्द सामर्थ्य दाखवण्याचा म्हणजे त्यांचा काही तो प्रयत्न आहे अशातला भाग नाही. पण काही वेळा असं होतं ना की एक आपल्याला रुची पालट असं म्हणूया आपण की भाषिक सौंदर्य जरा दिसलं तर आपण लगेच त्याच्याकडे मोहित होतो. 142 श्लोक आहे, त्याच्यामध्ये अनुप्रासाची रचना केली. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो ही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळेया कळेना मिळेना मिळेना. अनुप्रासाची रचना करताना त्या ळ अक्षराचा इतका छान समर्थाने अनुप्रास साधला आहे. प्रत्येक शब्दावर जवळजवळ प्रत्येक शब्दामध्ये ळ हे अक्षर आलेलं आहे. 14 वेळा ळ हे अक्षर या एका श्लोकामध्ये समर्थाने आणलं आहे. संत कवी आहेत समर्थ, त्यामुळे शब्द चमत्कार ज्याला म्हणतो तसा शब्द चमत्कार. एक उत्तम कवी कविता असणं किंवा उत्तम काव्य कशाला म्हणायचं, त्याच्यात अशी विशेष काहीतरी रचना असायला हवी आणि त्यामुळे संत कवी असणाऱ्या समर्थांना या त्यांच्या प्रतिभेतून अशा प्रकारच्या शब्द चमत्कार दाखवावेसे वाटणं ते काय चुकीचं नाही आहे. आपण दासबोधामध्ये सुद्धा 14व्या दशकातला 4था जो कीर्तन निरूपणाचा समास आहे, कीर्तन लक्षणाचा समास आहे, त्यामध्ये पाहिलंय की प्रत्येक क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ड या अक्षरांनी सुरू होणाऱ्या 35 ओव्या समर्थांनी रचलेल्या आहेत. म्हणजे 35 व्यंजनं त्यांनी अनुप्रासासाठी निवडली. बरं, ती निवडताना कुठे की ओढाताण केली अर्थाची असं नाही आपल्याला दिसणार. कलियुगी कीर्तन करावे केवळ कोमळ कुशळ गावे. कीर्तन कसं करावे सांगताना त्यांनी किती छानपैकी कलियुगी कीर्तन करावे कचा अनुप्रास साधला. केवळ कोमळ कुशळ गाव, त्या कीर्तनामध्ये कसं गावं ते पण सांगितलं. कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे, काय करावं आणि काय करू नये सगळं एका ओळीत सांगून टाकलं. अशा प्रकारच्या रचनेचा मोह संत कवी असणाऱ्यांना पडणं काही चुकीचं नाही आहे. त्यामुळे या श्लोकामध्ये आपल्याला जो अनुप्रास दिसेल त्याचा विचार आपल्याला करायला हवा. दुसरं असं की एखादी गोष्ट श्रोत्यांना पटवून द्यायची असेल तर किंवा मनावर ठसवायची असेल तर एखाद्या क्रियापदाची पुनरावृत्ती करावी लागते. आणि पुनरावृत्ती करणं म्हणजे ती ठासून सांगणं, तसंच करायला हवं आहे असं सांगणं हे त्याच्यामागचा खरा अर्थ आहे. आणि हे जे तंत्र आहे हे तंत्र समर्थाने वापरलं आहे. आणि इथे आपल्याला दिसेल की कळेना 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 3 वेळा कळेना कळेना शब्द वापरला आहे. म्हणजे माणसाला कळत तर नाहीच, पण आपल्याला कळत नाही हे पण त्याला कळत नाही. अशा 3 वेळा कळत नसलेल्या गोष्टी 3 कळेना कळेना शब्दांनी समर्थाने आपल्याला दाखवून दिला की खरंच माणसाला कळत नाही आणि कळत नाही हेही त्याला कळत नाही. अशा प्रकारचा विचार त्यांना सांगायचा आहे आणि म्हणून त्यांनी असा शब्दप्रयोग 3 वेळा करून आपल्याला कसं काही कळत नाहीये
ते दाखवून दिलं. खरंच आहे, देहबुद्धीमध्ये गुंतलेल्या आपल्याला इतकं त्या देहबुद्धीचं प्राबल्य आपल्या मनावर झालेलं असतं आणि मग त्याच्यामुळे अहंकार वाढलेला असतो, संशय वाढलेला असतो आणि मग खरी जी गोष्ट कळायला हवी ती आपल्याला कळतच नाही ना. त्यामुळे समर्थ म्हणतात ते बरोबर आहे. गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, संशयात्मा विनश्यती. मनात जर संशय ढळे ना ढळे संशयोही ढळे ना असं पुढे दिलंय ना, तर संशय मनात आला ना की अगदीच अकल्याणच होतं आपलं. तो मनातला संशय काही केला दूर होत नाही, उलट संशयाला आणखीनच खतपाणी घातलं जातं आणि मग त्याचा नाश होतो. अहो साध्या साध्या गोष्टीत औषध जे त्या औषधामध्ये काय आहे आपल्याला माहिती नाही, ते सुद्धा आपण अगदी विश्वासाने घ्यावं लागतं तर त्याचा गुण येतो. होईल की नाही कोण जाणे येते खरी, असं मनात आलं तर त्या औषधात सुद्धा गुण येत नाही हो, असं आहे. त्यामुळे संशय आणि अहंकार या दोन गोष्टी जिथे असतील तिथे या आत्मज्ञान वगैरे वगैरेची काही प्राप्ती होण्याची शक्यताच नाही. समर्थ म्हणतात, देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट. देहबुद्धीतच अडकलेला आहे, मोठा म्हणतोय मला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान पाहिजे. कसं येणार? देहबुद्धीत असणाऱ्याला काही ब्रह्मज्ञान आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. तो दृश्याने रोधिली वाट परब्रह्माची, या दृश्य जगाने त्या परब्रह्माची वाटच रोखून धरलेली आहे. कसं ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचणार तुम्ही? किंवा समर्थाने आत्मज्ञानाचा आणि मोठा ब्रह्मज्ञानाचा विचार करतोय आणि एकीकडे प्रपंचात गुंतलाय, अशा माणसाला पण आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होणार नाही. ते सांगता सांगता अगदी गंमतशीर म्हटलंय, काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा. असं होतं का कधी? संन्यास करायचा आणि प्रपंच तर सुटत नाहीये, मग कसा काय संन्यास मिळणार? तर अशा गोष्टी लक्षात घेतल्या तर या देहबुद्धीत कसे आपण अडकतो ते आपल्या कळेना ढळेना ढळेना ढळे संशय ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना. काही करा, तो अहंकार जात नाही, संशय जात नाही, अहंकार जात नाही, आपल्याला कळत नाहीये हे पण आपल्याला कळत नाही, असं सगळं समर्थाने वर्णन केलं आहे. आणि म्हणून बळया कळेना मिळेना. आणि जेव्हा किती काही प्रयत्न केले तरी जे खरं मिळायला हवं आहे ते मिळत नाही. आपल्याला पण लक्षात येतं की एखादी गोष्ट ठासून सांगण्यासाठी दोनदा आपल्याला सांगावं लागतं. तसं सांगितलेलं आहे, एखादी गोष्ट बांधून देताना ती सुटू नये म्हणून 2-3 गाठी आपण घट्ट बांधून ठेवतो. एकावर एक अशा 2-3 गाठी मारतो. एखादा मुद्दा ठसावा तसा 2-3दा सांगावा लागतो. म्हणून इथे क्रियापद आपल्याला दिसतील की समर्थाने 2-2दा 3-3दा त्याचा वापर केला आहे. महत्त्वाचं जे आहे ते असं पुन्हा सांगावं लागतं. जुनं ठेवणं आहे ते आपल्याला आकलन व्हायला हवं असेल तर मग आपल्याला स्वाभाविकच अहंता सोडायला हवी, मनातला संशय दूर करायला हवा, तर आपल्यालाही कळणार आहे. जे कळायला हवं ना ते काही कळत नाही. जे म्हणजे जोपर्यंत संशय नाहीसा होत नाही, जोपर्यंत अहंकार जात नाही, तोपर्यंत जे खरं कळायला हवं ते नाहीच कळत आपल्याला, असं होतं. आपली जी काही बुद्धी आहे, विद्वत्ता आहे, किंवा आपण असं म्हणूया की आपल्याजवळ काही फार मोठं निर्णय कौशल्य आहे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत. आपण स्वतःला फार मोठे बुद्धिमान समजतो की मला सगळं येत आहे, आपल्याजवळ चातुर्य असतं, सगळ्या गोष्टी आहेत. आपली आकलन शक्ती चांगली असते, खूप मोठ्या डिग्र्या आपल्याजवळ घेतलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं येत आहे. आपल्याजवळ स्मरणशक्ती असते, अनुभव सगळे असतात, अशा सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असतात. आणि या सगळ्या गोष्टींवर आपला फार मोठा विश्वास असतो की मला माहिती आहे, मला हे येत आहे, मी हे केलं आहे. आपल्याला असं दासबोधाच्याबद्दल विचार करायचो की एखादी मैत्रीण आपल्याला म्हणते, झाल्यात माझ्या सगळ्या परीक्षा, अगदी सगळं पत्र दासबोध अभ्यास झाला, सखोल अभ्यास झाला आहे, त्या काय समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा मी दिले, सगळं माझं झालं आहे, अरे वा छान, असं म्हटलं जातं. पण मग त्यातलं नेमकं मला काय घ्यायचं आहे, मी पोचले का तिथपर्यंत, तर मला लक्षात येतं की नाही बाबा, तिथपर्यंत एक ग्रंथाचा अभ्यास एवढाच माझा झाला आहे. पण असं अशा सगळ्या गोष्टींवर आपला एवढा विश्वास असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो काही अहंकार आलेला असतो, असं होऊ शकतो, पण ते काही मोठं आपल्या हिताचं नसतं. त्याच्यातून काही आपल्याला मोठं आत्मकल्याण आपलं साधणार आहे असं होत नाही. म्हणजे ते पुरेसं नसतं. साधणार नसतं म्हणजे काय, त्याच्यात अहंकार असल्यामुळे ते सगळं पुरेसं नसतं असं होतं. मीच काय तो शहाणा किंवा मला सारं सगळं येत आहे असं ज्याला वाटतं त्याचं काही त्या आत्मज्ञानापर्यंत तो पोचू शकत नाही. किंवा बऱ्याचदा असं होतं की आपण व्यवहारात तर आपल्याला अनुभव असतोच की एखादी व्यक्ती अशी असते की मीच काय ती शहाणी, माझ्यामुळेच झालाय, मी केलाय, मी होते म्हणून झालाय, मी नसते तर झालंच नसतं, असे जे सगळे आपण वाक्य ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरं सगळी काय असेल ईश्वराची रचना त्याप्रमाणे घडत असतं, आपण काही नसतो. पण होतं असं
की आपल्या बुद्धीला भावनेचं किंवा आपण जे काही तर्क करतो त्या तर्काला थोड्या मोठ्या मंडळींचं असं थोडीशी मान्यता लागते. बुद्धी जरी असली तरी त्या बुद्धीला भावनेची मान्यता लागते की पटलं पाहिजे, दोन्हीकडे पटलं पाहिजे. सगळं मला येत आहे, मला बुद्धीला पटतंय असं नाही चाललं. तर त्याच्यामध्ये विवेक हवा, विश्वास हवा, श्रद्धा हवी आणि मग अशा सगळ्या याचं पाठबळ आपल्याला मिळालं तर मग आपल्याला खरं काय आहे, हिताचं काय आहे ते आपल्याला कळतं. आणि मग असं जर कळलं तर चांगलं आहे, पण नाही कळलं तर नुकसान आहे असं स्वाभाविकच आपल्याला कळेल. म्हणून समर्थ सांगतात बळे या कळे ना मिळे ना मिळे ना. जर हे सगळं आकलन झालं तर ठीक आहे, नाही आकलन झालं तर काही मिळत नाही, आपलं नुकसान होतं. आणि 143व्या श्लोकात मी मुद्दामच 4 श्लोक घेतले कारण सगळे सोपे सोपे आहेत. एकच विषय आपल्याला पुन्हा पुन्हा भगवंत सांगतायत की आता तू तिथपर्यंत पोहोचलेला आहेस पण तरी तुझी गडबड होते आहे. आणि ती गडबड का होते त्याचं कारण आपल्याला ते दिलं आहे. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना. नाहीच कळत आहे आपलं कल्याण कशात आहे ते कळतच नाही आहे. कशामुळे कळत ते पहिल्या वेळी दिलं अविद्या गुणे. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानामुळे हे कळत नाही, उमजतच नाही आपण काय करतोय ते. परीक्षेवेळे बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. काय सत्य काय असत्य, काय सार असा काय असा हे कळतच नाही आहे. आणि याचं कारण की खरी जी काही परीक्षा व्हायला पाहिजे, नोट खोटी आहे का खरी आहे, नाणं खरं आहे का खोटं आहे ते आपण ताऊंसुला कुठेच घेतलेलं नाही आहे. अशा प्रकारचा विचार या श्लोकामध्ये कळेल आपल्याला. 14 विद्या 64 कलांचा उल्लेख आपण नेहमी करतो. इथे तर त्याला अविद्या गुणे म्हटलंय. म्हणजे खरं तर 14 विद्यांपैकी एकच गोष्ट की ज्याला भगवंतानी विभूती म्हटली अध्यात्मविद्या विद्यानाम. ती अध्यात्मविद्या ही भगवंताची विभूती आहे. अन्य सगळ्या ज्या काही विद्या आहेत त्या सगळ्या भौतिक विद्या आहेत. म्हणजे थोडंफार बौद्धिक ज्ञान त्याच्यातून प्राप्त होईल, त्याच्यातून आपल्याला काही अर्थार्जन होईल, आपल्याला ज्याला जीवन सुखी ज्याला आपण म्हणतो व्यवहारिकदृष्ट्या तसं कदाचित होईल. पण ज्या वृत्तीमध्ये पालट, स्वभावामध्ये पालट असं जे काही असतं ते काही या सगळ्या बुद्धींच्या बाबतीत होणार नाही. उलट अशा प्रकारची बुद्धी प्राप्त झाली तर त्याच्याबरोबर आणखीन गर्व येईल, अहंकार येईल, श्रीमंतीचं मोठं आपल्याला असं की मीच काय तो श्रीमंत, अशा काही गोष्टी त्याच्यामुळे येतील, त्या विद्यांच्यामुळे. पण अध्यात्मविद्या विद्यानाम ती जी श्रेष्ठ विद्या आहे, भगवंत जिला आपली विभूती म्हणतोय, त्या अध्यात्मविद्येनेच फक्त माणसामध्ये आमूलाग्र बदल होईल. म्हणून अविद्या गुणे माणसा उमजेना. त्या सगळ्या ज्या काही सगळ्या विद्या आहेत त्या विद्या म्हणून माणसाला काही उमगणारच नाही, काही त्याला कळणारच नाही, त्याच्या हिताचं काय ते त्याला समजणारच नाही. खरं आहे संतांनी समर्थांनी सुद्धा या सगळ्याला अविद्या म्हटलेलं आहे. 64 कळा याही वेगळ्या नाना कळा. 14 विद्या 64 कळांचा उल्लेख समर्थ करतात. 14 विद्या सिद्धी सकला. काय सगळ्या तुम्ही सिद्धी विचार करा, हे ज्ञान नव्हे. आपल्याला सगळ्यांना दासबोधातलं माहिती आहे की हे ज्ञान नव्हे. कुठल्याही कला, संगीत कला घ्या, चित्रकला घ्या, सगळ्या कलांची यादी समर्थाने दिली आणि हे काही ज्ञान नव्हे. आता हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाबद्दल आपण बोलतोय की भगवंताची जी विभूती आहे त्याच्याबद्दल बोलतोय. त्यामुळे या कला म्हणजे त्या कलेचं ज्ञान आहे परंतु आत्मज्ञान नव्हे. आणि आपल्याला विचार करायचा आत्मज्ञानाचं करायचं आहे. म्हणून समर्थ लगेच म्हणतात ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपण असे आपण या नाव ज्ञान. आणि म्हणून ते जे आत्मज्ञान आहे त्या ज्ञानाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. ते ज्ञान महत्वाचं. बाकी ह्या सगळ्या 14 विद्या 64 कलांच्या ह्याच्यात म्हणजे भौतिक विद्यांच्या याच्यामध्ये जाण्याचं कारण या भौतिक विद्यांनी माणूस प्रावीण्य मिळेल त्या कलेमध्ये, तो अगदी अव्वल दर्जाचा होईल, काहीच प्रश्न नाही. पण त्याच्यामुळे त्याचा अहंकार वाढील लागेल, त्याच्या वृत्तीत बदल होणार नाही, उलट अहंकार वाढेल. सगळ्या या दृश्य जगामध्ये या प्रापंचिक गोष्टीमध्ये देहबुद्धीमध्ये तो अडकेल कारण त्या कलांमध्ये तो रममाण होईल. म्हणून मनावर आणखीन रजतमाचं आणखीन आवरण बसेल, त्या रजतमामध्ये गुंतेल. इंद्रियांची जी काही विषयांची आवड आहे ती वाढायला लागेल. थांबावं कुठे कळणार नाही, अविवेकीपणानं काही काही त्याचं होईल. आपल्याला आपल्या जो असणारी जी ही विद्या आहे किंवा ही जी कला आहे या कलेचा वाईट गोष्टीसाठी पण त्याचा उपयोग केला जाण्याची शक्यता आहे. अशा अनेक गोष्टी घडतील
म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आता मोबाईल आहे किंवा दूरदर्शन आहे किंवा आता हा संगणक आहे, या सगळ्या गोष्टी ज्या कोणी वैज्ञानिकांनी तयार केल्या, त्या तयार करण्यामागचा त्यांचा उद्देश ज्ञानाचं साधन म्हणून होतं की या सगळ्यांनी सहजपणानं ज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी या वस्तू बनवल्या गेल्या. अगदी बरोबर आहे. पण प्रत्यक्षात वापर करताना आपल्याला असं दिसतं की खरोखरच अविद्या गुणे मानवा उपजेना. हे जे मिळालंय हातामध्ये आपल्याला, त्याचा ज्ञानासाठी उपयोग होतोय का त्याचा काहीतरी चुकीच्यासाठी गोष्टींसाठी उपयोग केला जातो आहे, असाच विचार केला तर ह्या सगळ्या ज्ञानाचा, या बुद्धिमत्तेचा वृत्ती पालटाशी काहीच संबंध येत नाही. उलट त्याचा गैरवापर केला जातो, चुकीच्या गोष्टींसाठी त्याचा वापर केला जातो. आपण काय करतोय हे त्या माणसाला उमजतच नाही. हा विचार समर्थ आपल्याला या श्लोकासाठी त्याला कळतच नाही की आपल्याजवळ जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा विपरीत उपयोग आपण करतोय, चुकीच्या गोष्टींसाठी करतोय, त्याच्यापासून लोकांचं कल्याण होत नाहीये, आपलं पण होत नाहीये आणि आपण चुकीचं वर्तन करतोय. इतका तो गोंधळात, इतका तो भ्रमे चुकले हित ते आकळत नाही, इतका तो भ्रमिष्ट गोंधळलेला आहे की त्याला हित कशात आहे त्याला कळतच नाही. स्वतःचं हित कळत नाही, इतरांचं हित कळत नाही. सगळ्या त्याच्या वासना वाढायला लागतात, अविवेकाने तो वागायला लागतो, त्याचे रजतम वाढायला लागतात, त्याचा अहंकार वाढायला लागतो, त्याचा भ्रम वाढायला लागतो आणि स्वाभाविकच परिणाम सगळ्याचं अकल्याण होतं. मग परीक्षेविण बांधले दृढ नाणे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी असते ना, आपण चांगल्यासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या आनंदासाठी आपल्याला ती करायची असते. पण सुख मिळवण्यासाठी दुःखदायक गोष्टींवर आपण अवलंबून राहतो, चुकीच्या मार्गाने आपण जातो. हवं असतं आपल्याला सुख, गोष्ट खरी आहे, आनंद हवा आहे, सुख हवा आहे, पण ते सुख मिळवण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग मात्र चांगला नाही आहे. तो मार्ग मात्र दुःखदायक गोष्टींवर अवलंबून राहतो, म्हणजे चुकीच्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो आणि मग प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करताना आपली निवडच चुकलेली असते ना, मार्गच चुकीचा असतो ना, त्यामुळे पुन्हा आपल्या वाट्याला दुःखच येतो. जे हवं असतं त्याच्यासाठी आपल्याला जे नेमकं करायला हवं आहे ते आपण करत नाही, ते चुकीच्या मार्गाने जातो, त्यामुळे आपलं कल्याण होतं. मग म्हणजे असतं ना की खरं तर असं असतं, भावाभावांचा विषय असतो, जे काही वडिलोपार्जित इस्टेटीवरून तुला मला काही असतं त्याच्यात जरा सामोपचाराने एकमेकांनी तुला मला कमी जास्त काय जे असेल ते करून टाकावं. वकिलावर विश्वास, त्या वकिलाला वाटलं तेवढे पैसे द्यायचे आणि आपल्या माणसांवर आपला विश्वास नसतो. असं जिथे घडतं ना तिथे काय होतं, अकल्याणच होतं. कारण मार्गच चुकीचा आहे ना, मार्गच चुकीचा आहे की आपल्या माणसांवर आपला विश्वास नाही. जे काही थोडंफार कमी जास्त असेल तर आपल्याच माणसाला जायचं आहे ना, कुठे परक्याला जायचं आहे असा विचार का नाही मनात येत. आणि मग जो कोणी सल्लागार आहे, जो कोणी कोणाचं बरोबर कोणाचं चूक सांगणार आहे त्याला पैसे द्यायचे, तो कोण वकील त्याच्यावरती विश्वास टाकायचा आणि आपल्या माणसांवर आपण विश्वास टाकायचा नाही, असं जे आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये लक्षात येईल की अकल्याण कसं घडतं. कारण मार्ग आपला चुकीचा असतो, परमेश्वरावर विश्वास नाही, आपल्या माणसांवर विश्वास नाही, सगळं असं जिथे जिथे घडतं तिथे तिथे अकल्याण होतं. जसं आपण धृतराष्ट्राने श्रीकृष्णावर नाही विश्वास ठेवला, दुर्योधनावर विश्वास ठेवला आणि म्हणून सगळं असं झालं. माणूस काय करतो, चुकीच्या मार्गाने जातो. अगदी विषयांमध्ये अडकणं, म्हणजे विषयांमध्ये सुख आहे असं वाटणं आणि मग ते खरं जे सुख आहे, आत्मज्ञानाचं जे सुख आहे किंवा अध्यात्म विद्येचं जे सुख आहे ते त्याला खूपच दूर राहतं, त्याच्यापर्यंत तो पोचूच शकत नाही. विषय दिलाय परीक्षेवेळी बांधले दृढ नाणे. खोटं नाणं खरं नाणं असतं ना, व्यवहारामध्ये खोटं नाणं चालत नाही. चुकीचं नाणं जर आपण दिलं तर त्याच्यातून काहीच आपल्याला मिळणार नाही. तसं भगवंताच्या दरबारात सुद्धा खोटं नाही चालत. व्यवहारात जसं खोटं नाणं चालणार नाही, चुकीची नोट चालणार नाही, खोटी नोट चालणार नाही, तसं भगवंताच्या दरबारात सुद्धा चुकीची गोष्ट नाही चालणार. अशा ह्या दृश्य जगाच्या किंवा मायेच्या प्रभावामध्ये आपण पडतो, भ्रमामध्ये आपण अडकतो आणि मग भ्रमामुळे काय होतं, जी गोष्ट नाही आहे, वस्तू व्यक्तीमध्ये नसलेले जे गुण आहे ते नसलेले गुण आपल्याला दिसायला लागतात मायेमुळे. जे नाही आहे ते दिसायला लागतं आपल्याला आणि मग तेच आपल्याला खरं वाटायला लागतं. म्हणजे काय खरं काय खोटं, काय सार काय असार, काय आपल्या कल्याणाचं काय आपल्या अकल्याणाचं हे कळतच नाही आपल्याला. खरं खोटं कळत नाही. नाणं खरं, इतकी हुबेहूब नोट असते की समजा चुकून आपल्याजवळ खोटी नोट आली आणि आपल्या खऱ्या
5-10 नोटांमध्ये ती खोटी नोट अशी बेमालूम गेली आणि मग जेव्हा केव्हा आपल्याला कुठेतरी ही नोट खोटी आहे आणि मग आपल्याला असं वाटतं ती बाहेरकडे आली कशी आणि मग त्याचा जो काही आपल्याला डोकेदुखी होते, त्रास होतो, म्हणजे आपलं नुकसान तर होतंच की एखादी नोट खोटी आल्यामुळे जे काही नुकसान व्हायचं ते होणारच आहे, पण ती खोटी नोट निघाली आणि ती काही बँकेमध्ये जमा होणार नाहीये, तर त्यावेळेला जे काही होतं परीक्षेवेळेला बांधलेलं, नीट परीक्षा केली गेली नाही आणि त्यामुळे असं झालं. मग आपल्याला जर ती माझ्याकडे आली कुठून, मला कोणी दिली असेल, कुठे मी नेमकी फसली गेले असेल, कोणी मला फसवलं असेल, आपलं नुकसान तर झालंच आणि या सगळ्यामुळे आपल्याला त्रास पण होणार. मग आपली फसवणूक व्हायला नको असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, पारखून गेला पाहिजे, आपलं लक्ष असलं पाहिजे, आपण एकदम अलर्ट असलं पाहिजे की चुकीचं आपल्या होताच कामा नये, खरं खोटं आपल्याला कळलं पाहिजे, अगदी हुबेहूब असलं तरी आपल्याला कळलं पाहिजे, सत्य काय आणि मिथ्या काय, खरं खोटं काय, सार काय असार काय हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते जर कळलं, खरं कळत नाही म्हणून ते उमगत नाही असं म्हटलंच आहे, त्यामुळे हे जे आपल्याला खरं खोटं न कळल्यामुळे आपल्याला उमगत नाही आणि आपण आपलं नुकसान करून घेतो. यासाठी आपल्याला व्यवहार जसं सावध राहावं लागतं तसं या आत्मज्ञानाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सावध राहावं लागतं. थोडक्यात असं आहे की अज्ञानामुळे, भ्रमामुळे आपलं कल्याण कशात आहे, आपलं हित कशात आहे ते आपल्याला कळत नाही आहे. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय आपल्याला काहीच समजत नाही. खरं खोटं तर नाहीच कळत. अगदी नीट परीक्षा केल्याशिवाय किंवा आपण नीट समजून घेतल्याशिवाय मिळेल ते घेतलं तर आपली फसगतच होईल. त्यामुळे गुरु कसा असायला पाहिजे, गुरु कसा केला पाहिजे, कोण आपल्याला नेमकं जाणतं कोण आहे, 40 श्लोकांचा विचार एकत्रितरित्या केला तर आपल्याला कळेल की आपल्या हितासाठी काय काय करायला समर्थाने आपल्याला सांगितलं तर ती जर यादी लक्षात घेतली तर आपली कुठेच फसवणूक होणार नाही आणि आपल्याला योग्य पद्धतीनं आपल्याला खरी आत्मज्ञानाची जी ओढ लागायला हवी ती ओढ लागेल, आपल्या वृत्तीत पालट होईल, आपल्या स्वभावात पालट होईल आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं जे काही नरदेहाचं हित आहे ते हित आपलं होईल. 140 ते 143 असे 4 श्लोक आपण आज पाहिले. आपल्या लक्षात येईल की आपल्या हिताचं जे आहे, जुनं ठेवणं जे आहे, जे आपल्या हिताचं आहे, कल्याणाचं आहे ते आपल्याला कळायला हवं, म्हणजे समजायला हवं. त्यासाठी जयाचे तया चुकले प्राप्त काही. आपण पाहिलं की आपण काय केलं तर आपल्याला खरोखरच काय नेमकं चुकलंय आपलं किंवा काय नेमकं आपल्याला मिळालंच नाही आहे ते आज जवळ असून आपल्याला कसं सापडलं नाही, गवसलं नाही हे आपण पाहिलं. आणि मग ते कसं आपल्याला त्रिगुणांच्या मुळे दुःख देणार आहे तेही पाहिलं. वृत्ती आपली पालटली पाहिजे, सद्गुरूची सेवा आपण केली पाहिजे, प्रयत्नपूर्वक आपण सद्गुरूपुढे नतमस्तक झालं पाहिजे. त्यांनी दिलेल्या, आता त्यांनी अंजन घालणं म्हणजे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण सगळ्या केल्या पाहिजेत, म्हणजे मग आपल्या हिताचं काय आहे ते आपल्याला कळेल. आपल्याला कळत नाही आहे किंवा आपल्या मनातला संशय संपत नाही आहे, आपला अहंकार संपत नाही आहे आणि म्हणून आपण किती जरी प्रयत्न केलं तरी आपल्याला हिताचं काय आहे ते सांगता येत नाही, ते कळत नाही, आपण तिथपर्यंत पोचत नाही आहे, अशी वस्तुस्थिती आहे. तसं होऊ नये म्हणून समर्थ आपल्याला काय करायला हवं ते सांगतात आणि ते करता करता अज्ञान दूर झालं पाहिजे. जसा संशय दूर झाला पाहिजे, अहंता दूर झाली पाहिजे, भ्रम दूर झाला पाहिजे, दृश्य जगापासून आपण जरा स्वतःला बाजूला करून घेतलं पाहिजे, तसं आपल्याला ते सांगतात की हे बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा पाहावे आपण असे आपण, हे जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचा विचार करावा, सगळ्या गोष्टी परीक्षण कराव्या, समजून कराव्या, उमजून कराव्यात, काय खरं काय खोटं ते जाणून घ्यावं आणि जे सत्य आहे त्या सत्याचीच कास धरावी. असं जर केलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला निश्चितपणानं आपल्या हिताची काय गोष्ट आहे ती समजेल. अशा छानपैकी एकाच विषयाकडे मिळणाऱ्या 40 श्लोकांचा आपण अभ्यास केलाय. आता आपल्याला पुढल्या श्लोकांमध्ये असंच आत्मज्ञानाचाच विचार करायचा आहे. मी गेल्या काही श्लोकांपासून सांगते आपल्याला की आपण आता तत्वज्ञानाच्या अभ्यासाकडे वळलेलो आहोत. तर आत्मज्ञानाची प्राप्ती हेच आपल्या नरदेहाचं खरं ध्येय आहे. ते ध्येय गाठण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, व्यवहाराकडून त्या आत्मज्ञानाकडे जाण्यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे त्या गोष्टी समर्थ आपल्याला सांगतात. पुढले श्लोक आपण पुढल्या वेळेला पाहूया. धन्यवाद.